Hello friends, good morning. 12th class, subject English. Friends, in English subject, there are 4 sections in the index, in the text. We are going to complete textual part. Section first, prose section. In the prose section, we have completed 3 lessons and other also, but today we have to study about 1.4 big data, big insights. Big data, big insights. डेटा याचा अर्थ माहिती आणि इन्साइट्स याचा अर्थ समज. तर बिग डेटा, बिग इन्साइट्स, मोठी माहिती, मोठी समज. तर मोठी माहिती म्हणजे काय, मोठी समज म्हणजे काय, या गोष्टी आपण लेसनमध्ये पाहणार आहोत. आपण यापूर्वी ही लेसन पाहत असताना सुरुवातीला आईस ब्रेकर्स, त्यानंतर पूर्ण लेसन, त्याचे एक्सप्लेनेशन्स, त्यातल्या पूर्ण कन्सेप्ट आपण समजून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपण ब्रेन स्टॉर्मिंग यावर अभ्यास केलेला आहे. याही लेसनचे आपण एक 3 व्हिडिओज बनवत आहोत की याच्यामध्ये आईस ब्रेकर्स आणि लेसनचा सुरुवातीचा काही भाग, त्यानंतर पूर्ण लेसन्स, एक्सप्लेनेशन्स आणि आईस ब्रेकर्स आणि याच्यावर तयार केलेली एक PPT आपण स्पेशल व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. असे 4 लेक्चर्स आपले या लेसनवर आहेत. बिग डेटा, बिग इन्साइट्स. लेट्स सी द आईस ब्रेकर्स. Look at the page number 35. Page number 35, icebreakers. Give business suggestions. आता या ठिकाणी आपण व्यवसायासाठी काही व्यावसायिक दृष्टिकोनातून सूचना द्यायच्या आहेत, माहिती पुरवायची आहे. Give business suggestions to the respective industry, company for the following situation. One is done for you. या ठिकाणी पुढील जे काही व्यावसायिक उद्योग, व्यावसायिक कंपन्या आहेत त्यांच्या आपण काही सूचना द्यायच्या आहेत. एक उदाहरण पहा. You have received data that many passengers. याचा अर्थ तुम्हाला ही माहिती मिळालेली आहे. ही माहिती तुमच्याकडे माहिती मिळालेली आहे आणि मग काय सजेशन तुम्ही द्याल. फॉर एक्झाम्पल, मेनी पॅसेंजर्स प्रेफर. पुष्कळ प्रवासी पसंती देतात सकाळच्या फ्लाईट्सला. सकाळी 7 ते 9च्या दरम्यान मुंबई ते दिल्ली या ठिकाणी जाण्यासाठी पॅसेंजर पसंती देतात. मेनी पॅसेंजर्स प्रेफर मॉर्निंग फ्लाईट्स बिटवीन 7 AM and 9 AM फ्रॉम मुंबई टू दिल्ली. काय कराल बरं आपण, सकाळी 7 ते 9च्या दरम्यान पॅसेंजर्स मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी पसंती देतात. मग आपण सजेशन दिलेले आहे, कारण आपल्याला डेटा मिळालेला आहे. आपण सजेशन दिलेले आहे. इन्क्रीज द नंबर ऑफ फ्लाईट्स बिटवीन 7 AM and 9 AM. मग जर जास्त पॅसेंजर सकाळच्या सत्रामध्ये 7 ते 9च्या दरम्यान प्रवास करणे पसंत करत असतील तर आपण काय केले पाहिजे, काय सुचवलं पाहिजे. तर 7 ते 9च्या दरम्यान जे फ्लाईट्स आहे किंवा मुंबईहून दिल्लीला जाणारे जे काही उड्डाणं आहेत, विमानं आहेत,
त्याची संख्या वाढवली पाहिजे. संख्या वाढवली तर पॅसेंजर्सला त्या ठिकाणी निश्चित चांगली सेवा मिळेल, त्यांची सोय होईल. ही माहिती मिळाल्यामुळे आपण ह्या पद्धतीची सूचना करू शकलो. आता दुसरी माहिती आपल्याला अशी मिळाली आहे असे आपण समजू. मेनी स्टुडंट्स आर ऑप्टिंग फॉर UPSC MPSC एक्झाम्स. तर OPT म्हणजे दोन्हीपैकी एक निवडणे. UPSC किंवा MPSC पैकी कोणते तरी एक क्षेत्र पुष्कळसे विद्यार्थी निवडतात. या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी ते हे क्षेत्र निवडतात. एकतर स्पर्धा परीक्षेमधून UPSCमधील पोस्ट घ्यायच्या किंवा MPSCमधील. म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा कल या स्पर्धा परीक्षेकडे आहे. तर आपल्या सजेशन्स काय असतील, सूचना काय असतील, तर आपल्या सूचना निश्चित असतील की या ठिकाणी अभ्यास केंद्र जास्तीत जास्त उभारले जावेत, स्टडी सेंटरची उभारणी केली जावी, कोचिंग सेंटर्समध्ये वाढ केली जावी. त्याचबरोबर काही ऑनलाईन टीचिंग आपण त्यांना किंवा ऑनलाईन काही मेंटॉर्स असतील त्यांची संख्या वाढवली पाहिजे. त्याचबरोबर ज्या काही पोस्ट्स आहेत, सर्व्हिस पोस्ट्स, त्याही पोस्ट्स वाढवले पाहिजेत. म्हणजे आपल्या सूचना या पद्धतीने असू शकतात. इन्क्रीज व्हेरियस स्टडी सेंटर्स, इन्क्रीज कोचिंग सेंटर्स, इन्क्रीज ऑनलाइन mentors, increase number of posts. Very good. Next, look the third. Many people go for morning walk to Kamala Nehru Park. पुष्कळसे लोक, भरपूर लोक सकाळी मॉर्निंग वॉकला कमला नेहरू पार्कमध्ये जातात. तर मॉर्निंग वॉकसाठी जे जाणारे असतात ते सर्वच वयोगटातील असतात. लहान वयोगटातील, मध्यम वयोगटातील किंवा वृद्ध तरुण असतात, काही वृद्ध असतात. तर हे सर्व गटातील लोक त्या ठिकाणी मॉर्निंग वॉकला जात असतील तर आपले सजेशन काय असेल? लुक ॲट द पॉईंट. आपण सजेशन देऊ शकतो त्या ठिकाणी की हे जे मॉर्निंग वॉकला जातात तर त्यांना त्या ठिकाणी काही शॉपच्या माध्यमातून सेवा पुरविल्या जाव्यात. वेगवेगळ्या सेवा म्हणजेच काय, काही ज्यूस सेंटर उभारले जावेत, टी स्टॉल्स उभारले जावेत, न्यूजपेपर स्टॉल्स उभारले जावेत. म्हणजेच आपण सजेशन्स देऊ शकता. पहा, लुक ॲट द पॉईंट. Yes, it is my suggestion, or this is my suggestion, that increase various shop facilities including variety of juice centers, tea stalls, newspaper stalls, etc. Next, many people buy clothes from miracle.com, an ऑनलाईन शॉपिंग साईट. आपणाला माहिती मिळाली आहे की जे miracle.com आहे, हे miracle.comवरून पुष्कळसे लोक ऑनलाईन शॉपिंग करतात. ऑनलाईन शॉपिंग करून कपडे खरेदी करतात. मग आपण सजेशन त्या ठिकाणी देऊ शकता की miracle.com या साईटवरून जर जास्त खरेदी करत असतील तर आपण आपल्याकडे असलेले कपड्याचे दुकान किंवा आपल्याकडे असलेले जे काही क्लॉथ शॉप आहेत ते शॉप या साईटला कनेक्ट केले पाहिजे, रजिस्टर्ड केले पाहिजे, जेणेकरून आपल्याही शॉपमधील या ठिकाणी विक्री होऊ शकते. किंवा जर तुमच्या कपड्याच्या दुकानातील तुमचे कपडे विकले जावेत ऑनलाईन पद्धतीने असे वाटत असतील तर miracle.comला तुम्ही तुमचे शॉप रजिस्टर्ड करा, अशा आपण सूचना देऊ शकतो. लुक ॲट द पॉईंट. द सजेशन इज हिअर. रजिस्टर युअर शॉप ऑन miracle.com अँड एन्श्युअर कस्टमर्स क्वालिटी डिलिव्हरी.
ऑफ क्लॉथ्स. हो, आपण ग्राहकांना खात्री द्यायची की अगदी गुणवत्तापूर्ण सर्व कपडे तुम्हाला पाठवले जातील. इन्क्रीज न्यू ब्रँड्स अँड गिव्ह डिस्काउंट्स टू अट्रॅक्ट कस्टमर्स. आणखीन आपली विक्री वाढ व्हावी म्हणून आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या ब्रँडचे कपडे ठेवू, वेगवेगळ्या ब्रँडवर आपण वेगवेगळ्या पद्धतीचा डिस्काउंट्स त्या ठिकाणी देऊ, जेणेकरून ग्राहक आकर्षित होतील. लास्ट ॲक्टिव्हिटी इन दिस आईस ब्रेकर्स ऑफ द फर्स्ट क्वेश्चन, फर्स्ट ॲक्टिव्हिटी, द व्ह्यूवरशिप ऑन टेलिव्हिजन is more between 8 p.m. and 10 p.m. टेलिव्हिजनवर कार्यक्रम पाहण्याचा जो काही जास्त ओघ आहे किंवा प्रेक्षक आहेत ते रात्री 8 ते 10च्या दरम्यान जास्त लोक, जास्त प्रेक्षक टेलिव्हिजन पाहतात. मग 8 ते 10च्या दरम्यान जर जास्त लोक टेलिव्हिजन पाहत असतील तर आपण काय सजेशन द्याल? लुक ॲट द पॉईंट. यस, अँड द सजेशन इज हिअर, इन्क्रीज मोर अँड मोर ॲडव्हर्टाइजमेंट्स ड्युरिंग दिस टाईम. मग 8 ते 10च्या दरम्यान जास्तीत जास्त जाहिरात प्रसारण वाढवावे. आता ॲडव्हर्टाइजमेंट्स जर वाढवल्या तर प्रोडक्ट्सच्या ॲडव्हर्टाइजमेंट्स असतील, सेवेच्या ॲडव्हर्टाइजमेंट्स असतील, आणि जेणेकरून जास्तीत जास्त लोक पाहतील आणि त्यामुळे त्या ठिकाणी सेल ऑफ गुड्स वाढेल. त्याचबरोबर त्या ठिकाणी लोकांना सेवा आपणाला पुरवता येईल. अशा पद्धतीचे सजेशन्स आपण त्या ठिकाणी देऊ शकता. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, लुक ॲट द पेज. On the same page, page number 35, same page, people get information from various sources. Can you name a few? या ठिकाणी लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून माहिती मिळते. आता कोणकोणत्या माध्यमातून माहिती मिळते तुम्ही सांगू शकाल काही नावे? एक या ठिकाणी दिलेले आहे पहा, सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन फेसबुक. अगदी बरोबर, फेसबुकच्या माध्यमातून माहिती मिळते. आणखीन काही तुम्ही त्या ठिकाणी सांगायचे आहेत? आणि निश्चित इंस्टाग्राम, गुगल, ट्विटर, वेब पेजेस, वेबसाईट्स, डाटाबेसेस, व्लॉग्स, मीडिया, इंटरनेट, मॅगझिन्स या माध्यमातून आपण या ठिकाणी माहिती पुरवत असतो. फ्रेंड्स, वी हॅव कंप्लीटेड आईस ब्रेकर्स. लेट्स सी द नेक्स्ट पेज. लेट्स सी द नेक्स्ट पेज. पेज नंबर 36. बिग डेटा, बिग इनसाइट्स. बिग डेटा, बिग इनसाइट्स. आता या टॉपिकमध्ये आपणाला बिग डेटा म्हणजे अगदी नावाप्रमाणेच खूप जास्त डेटा, नावाप्रमाणेच खूप जास्त माहिती. लोकांच्या जीवनशैलीमध्ये जी क्रांती घडून आली आहे ती बिग डेटाच्या प्रभावामुळेच घडून आलेली आहे. जेव्हा आपण फेसबुकवरील पोस्ट लाईक करतो, व्हॉट्सअपवरील काही शेअर करतो, एखाद्या वेबसाईटला भेट देतो किंवा ऑनलाईन काही खरेदी करतो, तेव्हा आपल्या या सर्व कृती, ऑल आवर ॲक्शन्स, या सर्व कृती बिग डेटामध्ये जमा होत असतात. पहा, अगदी पूर्ण आपले जे काही आहे हे सर्व व्हॉट्सअपवरील असेल, पेज लाईक केलं असेल, फेसबुक असेल किंवा वेबसाईटला भेट दिलेली असेल, ऑल इन्फॉर्मेशन इज कलेक्टेड इन अ बिग डेटा. हा डेटा पेटाबाईट किंवा एक्झाबाईटमध्ये मोजला जातो. आता एक एक्झाबाईट म्हणजे 1 कोटी गिगाबाईट्स. पहा, या ठिकाणी आपण लक्षात घेऊ शकता की पेटाबाईट्स म्हणजे या ठिकाणी अगदी
फार मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे ज्याला आपण अगदी फार म्हणजे अगदी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये, कारण एक पेटाबाईट डेटा म्हणजे या ठिकाणी पहा अगदी जवळपास किंवा एक्झाबाईटमध्ये जर मोजला तर त्या ठिकाणी 1 एक्झाबाईट म्हणजे 1 कोटी गिगाबाईट्स. पहा, तर वेबसाईट्सचा डेटा, मोबाईलचा डेटा, सोशल मीडियावरील डेटा, हा सर्व बिग डेटा होय. एवढा मोठा डेटा फक्त असून उपयोगाचा नाही, कारण एवढा मोठा डेटा असून त्याचा काही उपयोग नाही, तर त्याचे विश्लेषण करून तो कशाकरता वापरता येईल हे सांगणाऱ्या ॲनालिटिक्स कंपन्या महत्त्वाच्या असतात. तर ह्या ॲनालिस्टच्या कंपन्या आहेत, त्या कंपन्या उद्योगांना, संस्थांना, शासनाला डेटा पुरवित असतात. आणि म्हणून हे बिग डेटा म्हणजे काय हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. पहा आता याच्यामध्ये लुक ॲट द फर्स्ट पॅरेग्राफ, फर्स्ट पॉईंट, व्हॉट इज बिग डेटा. आता आपण थोडक्यात ते पाहिलेलं आहेच, परंतु आपण लाईन बाय लाईन या गोष्टी पाहत आहोत. व्हॉट इज बिग डेटा? देअर इज अ रेव्होल्युशन इन द लाईफस्टाईल ऑफ पीपल विच हॅज बीन अफेक्टेड बाय बिग डेटा. हो, सध्या लोकांच्या जीवनशैलीत मोठा क्रांतिकारक बदल झालेला दिसतो की ज्यावर मोठ्या माहितीचा प्रभाव पडलेला आहे. आवर फूड हॅबिट्स, आवर हेल्थ केअर, आवर ट्रॅव्हलिंग, आवर सायंटिफिक पर्स्युट्स, यू नेम इट अँड एव्हरीथिंग हॅज चेंज्ड 360 डिग्रीज. ज्यामध्ये आपल्या आहाराच्या सवयी, आपल्या आरोग्याच्या बाबी, आपल्या प्रवासाच्या पद्धती, आपले वैज्ञानिक उपक्रम इत्यादी अनेक बाबतीत अगदी 360 म्हणजे प्रचंड बदल झालेला आहे. द मॅसिव्ह डेटा अवेलेबल विथ अस कॅन रिअली वर्क वंडर्स. फ्रेंड्स, do you know what happens when we like a post on Facebook or share a post on WhatsApp, visit any website, make online purchase or watch videos? काय घडते अशा वेळेस? पहा की या ठिकाणी की ज्याचा अद्भुत उपयोग होऊ शकतो. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की जेव्हा आपण एखादी पोस्ट फेसबुकवर लाईक करतो किंवा व्हॉट्सअपवर पोस्ट टाकतो किंवा एखाद्या वेबसाईटला भेट देतो, ऑनलाईन खरेदी करतो किंवा एखादा व्हिडिओ पाहतो, तेव्हा काय घडते? तर आपल्या प्रत्येक ऑनलाईन कृतीची नोंद घेतली जाते. What happened at that time? Yes, whatever activity we do online is recorded. जे आपण करतो ते ऑनलाईन रेकॉर्ड होते, त्याची नोंद घेतली जाते. Yes, whatever activity we do online is recorded, monitored and analyzed. प्रत्येक गोष्टीची त्या ठिकाणी नोंद घेतली जाते, त्याची तपासणी होते, त्याचे मॉनिटर्ड होते, तपासणी होते व ॲनालाइज म्हणजे विश्लेषण केले जाते. माहितीची नोंद होते, तपासली जाते, त्याचे विश्लेषण केले जाते. पहा, अँड आफ्टर दॅट अ ह्यूज अमाऊंट, मोठ्या प्रमाणात, ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कलेक्टेड, आणि यातून मोठी माहिती गोळा केली जाते. अँड ह्यूज अमाऊंट is collected. Let me give you an idea of how huge the data might be.
हाऊ ह्यूज द डेटा माईट बी. किती अमाऊंट कलेक्ट केली जाते? मोठी अमाऊंट या ठिकाणी कलेक्ट केली जाते. किती मोठी माहिती असते ही? जवळजवळ 1000 दशलक्ष मोठी अमाऊंट या ठिकाणी केली जाते. बिग डेटा कॅन बी पेटाबाइट्स. दशलक्ष म्हणजे पेटाबाइट्स. दशलक्ष याचा अर्थ पेटाबाइट्स और एक्झाबाइट्स. पेटाबाइट और एक्झाबाइट्स. आता पेटाबाइट्स म्हणजे 1000 दशलक्ष किंवा 1024 पेटाबाइट्स ज्याला आपण. आता एक्झाबाइट्समध्ये 1 अब्ज ते 1 दशलक्ष मिलियन रेकॉर्ड्स ही लक्षावधी लोकांकडून वेगवेगळी माहिती वेगवेगळ्या मार्गाने जसे की वेब, विक्री, ग्राहक, संपर्क केंद्र, समाज माध्यमे, मोबाईल डेटा यातून गोळा केली जातात. म्हणजेच बिग डेटा कॅन बी पेटाबाइट्स और एक्झाबाइट्स ऑफ डेटा कन्सिस्टिंग ऑफ बिलियन्स और ट्रिलियन्स. बिलियन्स याचा अर्थ या ठिकाणी अब्ज किंवा महापद्म आणि ट्रिलियन्स याचा अर्थ 1000 दशलक्ष. एकावर 12 शून्य. 1000 दशलक्ष. तर पहा, बिग डेटा कॅन बी पेटाबाइट्स और एक्झाबाइट्स ऑफ डेटा कन्सिस्टिंग ऑफ बिलियन्स टू ट्रिलियन्स ऑफ रेकॉर्ड्स ऑफ मिलियन्स ऑफ पीपल. या ठिकाणी लक्षावधी लोकांकडून ही ऑल फ्रॉम डिफरंट सोर्सेस. ही माहिती कुठून येते? वेगवेगळ्या माध्यमातून. फॉर एक्झाम्पल वेब, सेल्स, कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर, सोशल मीडिया, मोबाईल डेटा अँड सो ऑन. द डेटा अवेलेबल टू इंडस्ट्रीज अँड कंपनीज is enormously increasing in volume, variation, velocity, veracity and value. जसे की वेगवेगळ्या मार्गाने हा डेटा आलेला असतो, तोच वेगवेगळ्या उद्योगधंद्यांना व कंपन्यांना पुरवण्यात आलेली माहिती ही आकाराने, बदलाने, गतीने, अचूकतेने आणि किमतीच्या दृष्टीने प्रचंड मोठ्या गतीने वाढत असते. प्रचंड मोठ्या गतीने ही वाढत असते. पहा, सच अ बिग डेटा इज इझी टू ऑब्टेन. आणि अशी ही माहिती मिळवणी सोपी असते. पहा, सच अ बिग डेटा इज इझी टू ऑब्टेन बट सो मॅसिव्ह दॅट इट चॅलेंजेस द करंट कम्प्युटिंग टेक्नॉलॉजीज अँड हेन्स बिग डेटा analytic is used to give insights that were previously incomprehensible. आणि मग या असा जो काही डेटा आहे तो डेटा त्या ठिकाणी ही माहिती मिळवणे सोपे असले तरी प्रचलित संगणकीय प्रक्रिया तंत्रज्ञानाला हे एक मोठे आव्हान आहे. दिस इज अ चॅलेंज. फार मोठे आव्हान आहे. म्हणून मोठ्या माहितीचे विश्लेषण हे मोठी समज मिळविण्यासाठी केले जाते की जे पूर्वी समजण्यापलीकडचे होते. इनकॉम्प्रेहेन्शिबल याचा अर्थ समजण्यापलीकडचे, अनाकलनीय. बिग डेटा ॲनालिस्टिक इज द कॉम्प्लेक्स प्रोसेस. आता या मोठ्या माहितीचे विश्लेषण करणे फार गुंतागुंतीचे आहे. Big data analytics is the complex process of examining large and varied data sets of big data to uncover information such as hidden patterns, unknown correlations, market trends and customer preferences. आणि या मोठ्या माहितीची संगणकीय विश्लेषण प्रक्रिया ही अत्यंत गहन प्रक्रिया आहे. अत्यंत मोठ्या व विविध माहिती गटाचे परीक्षण, त्यातील गर्भित रचना
अज्ञान संबंध, बाजारातील ट्रेंड म्हणजे बाजारातील कल व ग्राहकांची पसंती इत्यादी घटकांचा बारकाईने विचार करावा लागतो. आणि त्यामुळे पहा, with such a huge data available with the industries, आणि मग जर असा मोठा डेटा या व्यावसायिक कंपन्याकडे जर असेल तर मग with such a huge data available with the industries they can be innumerable advantages, त्यांना प्रचंड फायदा यातून होतो. आता न्यूमरेबल काउंटेबल, इन्न्युमरेबल अमर्याद. With such a huge data available with the industries, they can have innumerable advantages. Hence, all the industries are trying to reap the maximum benefit from it. आणि मग जेव्हा हा डेटा इंडस्ट्रीजकडे जातो, उद्योग व्यवसाय कंपन्याकडे जातो, तर उद्योगधंद्यांना मिळालेल्या या प्रचंड माहितीचा वापर करून ते यातून जास्तीत जास्त नफा मिळवतात, जास्तीत जास्त बेनिफिट मिळवतात, फायदा करून घेतात. Many industries have advanced by miles from their competitors. It's not the amount of data that is important, but what the organizations do with the data is what matters. त्यामुळे अनेक उद्योग आपल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा कित्येक पटीने अग्रेसर असतात, कारण त्यांना माहिती मिळाली असते आणि माहिती मिळाली की ते त्याचा उपयोग करतात. त्यामुळे उद्योग व्यवसायामधील कित्येक उद्योग आपल्या जे कॉम्पिटिशनर्स प्रतिस्पर्धी आहेत त्यापेक्षा कितीतरी अग्रेसर असतात. एखाद्या कंपनीला किती मोठी माहिती मिळाली यापेक्षा त्या माहितीचा वापर त्यांनी कसा केला हे महत्त्वाचे ठरते. म्हणजेच मित्रांनो, एखाद्या कंपनीला प्रचंड माहिती मिळाली, मोठी माहिती मिळाली, माहिती मिळून केवळ उपयोग नाही तर त्या माहितीचा उपयोग कसा ते करतात. फॉर एक्झाम्पल, आता आपणाला सेलफोनवर किंवा मोबाईलवर वेगवेगळ्या गुगलवर भरपूर प्रचंड माहिती आहे आणि या माहितीचा आपण कसा उपयोग करून घेतो हे महत्त्वाचे ठरते. मीन्स वी हॅव लॉट ऑफ इन्फॉर्मेशन, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. वी हॅव लॉट ऑफ इन्फॉर्मेशन, बट हाऊ वी यूज दॅट इन्फॉर्मेशन, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. फ्रेंड्स, युजेस ऑफ बिग डेटा. आता या ठिकाणी पुढे जो काही पॉईंट्स आहे, मोठ्या माहितीचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो, या इंडस्ट्रीज कशा पद्धतीने करतात हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. फ्रेंड्स, टुडे वी हॅव टू स्टॉप हिअर. वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर, continuous lecture of this lesson 1.4, Big Data, Big Insights. See you again.